हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती। सर्वात प्रथम तर खूप खूप धन्यवाद तुमचे माझ्या प्रीवियस व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल। सो आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मी वांगी कट करत आहे, त्याच्यावरून तर तुम्हाला कळलंच असेल की मी वांग्याचे काप बनवायची तयारी करत आहे। सो सर्वात प्रथम तुम्हाला जे वांग तुम्ही घेणार ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, धुवून पुसून घ्यायचं आहे। मी ते पुसून घेतलं आहे आणि आता कट करत आहे। तुम्ही हलक्या हाताने ते कट करायचे आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित स्लाइसेस मिळतील। सो अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे वांगे। वांगी कट करून झाली आहेत, आपण आता पुढची तयारी करूया। एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडं। ते मीठ व्यवस्थित विरघळून झाल्यावर त्यात हे स्लाइसेस टाकायचे आहेत वांग्याचे। आता आपण वांग्यांना फ्राय करण्यासाठी एक पेस्ट तयार करून घेऊया। त्यासाठी मी सर्वात प्रथम दही घेतलं आहे। 3 ते 4 चमचे मी दही घेतलं आहे। जशी क्वांटिटी असेल तुमची, वांगे तुम्ही किती घेणार त्यावर तुम्ही ठरवू शकता। त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा धने पावडर, जिरे पावडर, जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची आहे त्यामध्ये थोडी। मी ही रेडीमेडवालीच टाकली आहे। तुम्ही जर तुम्हाला फ्रेश हवी असेल तर तुम्ही स्वतः रेडी करून घेऊ शकता जिंजर गार्लिक पेस्ट। आता हे पूर्ण जे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित फेटायचं आहे ते, जेणेकरून त्यात लम्प्स राहणार नाहीत। सो ही पेस्ट रेडी करून तयार आहे। आता दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्हाला रवा घ्यायचा आहे। यात मी तांदळाचं पीठ घेतलं नाही आहे ह्यावेळेस, तर तुम्हाला जर हवं असेल अजून क्रिस्पी होण्यासाठी तुम्ही त्यात थोडं तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता। आणि मीठ आणि थोडी मिरची पावडर त्यात टाकायची आहे टेस्टसाठी। मी आधीच पॅन ठेवला होता तेल टाकून गरम करत। सो पेस्ट व्यवस्थित लावून नंतर रव्यामध्ये डिप करून पॅनवर वांग्याचे स्लाइसेस तुम्ही टाकू शकता। वांगी सगळ्यांनाच आवडतात असं नाही, जसं की माझ्या घरामध्ये सगळ्यांना वांगी आवडत नाहीत। ॲक्च्युली ही वांग्याचे काप केले तर सगळेजण खातात, पण इतर वांग्याची भाजी किंवा भरीत इतका आवडीने सगळे खात नाहीत। हे वांग्याचे काप केले तर माझी जी छोटी मुलगी आहे तिला पण खूप आवडतात। सो मी हे आज करत आहे।
अशा प्रकारे हे फ्राय करत ठेवायचे आहे. मीडियम गॅस ठेवायचा आहे. जास्त फास्ट पण ठेवायचं नाही आहे आणि स्लो पण ठेवायचं नाही आहे. मीडियम गॅसवर हे ठेवायचं आहे. आणि 5 ते 7 मिनटं, जास्तीत जास्त 8 मिनटं तुम्हाला ते ठेवावे लागेल, म्हणजे पूर्ण ते व्यवस्थित क्रिस्पी होतील. अशा प्रकारे बनवले तर ते छान क्रिस्पी तयार होतात. सो आता एकदा चेक करायचं आहे. क्रिस्पी झाले असतील तर तुम्ही ते फ्लिप करून घेऊ शकता, पलटी करू शकता. आणि अशा प्रकारेच तुम्हाला सगळे काप करून घ्यायचे आहेत. खूप छान होतात ते, टेस्टी आणि क्रिस्पी होतात. तुम्ही गरम गरम चपातीसोबत किंवा गरम गरम वरण भातासोबत हे सर्व करू शकता. सो फ्रेंड्स, हे रेडी झाले आहेत सगळे काप. तुम्ही बघू शकता त्यांचा कलरही सुंदर आला आहे आणि क्रिस्पी पण झाले आहेत. सो नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला नक्की कळवा की कसे झाले ते. आणि तुम्ही काही सजेशन द्यायचं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये देऊ शकता. आणि ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू गाईज.